हुबेई आणि गुइझू या प्रांतांना पुराचा सर्वाधिक फटका बसलाय। पुरामुळे 8 जण बेपत्ता असल्याची देखील माहिती आहे। नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून पाणी शहरातील रस्त्यांवर, घरांमध्ये आणि शॉपिंग मॉल्समध्ये शिरलंय। उत्तर भागातील इनर मंगोलिया आणि दक्षिणेकडील हैनान बेटाला देखील अतिवृष्टीसाठी सज्ज राहण्यास सांगितलं गेलंय। तर आणखी मुसळधार पावसाचा अंदाज देखील हवामान विभागानं वर्तवलाय। बेकायदेशीर स्थलांतरितांना ताब्यात ठेवण्यासाठी फ्लोरिडाच्या इव्हरगेल्ड्समध्ये नवं बंदीगृह उभारलं जातंय। ॲलिगेटर अल्काट्राज हे नवं आणि उच्च सुरक्षा असलेलं बंदीगृह आता कार्यान्वित होत आहे। हे केंद्र साऊथ फ्लोरिडातील डेड कोलियर प्रशिक्षण आणि संक्रमण विमानतळावर उभारण्यात आलंय। या बंदीगृहाला मगरींचा विळखा देखील असणार आहे। जवळपास 5000 लोकांना यात ठेवता येणार आहे। ट्रम्प आणि गव्हर्नर डिसँटिस यांच्या पुढाकारानं हा प्रकल्प उभारण्यात आला असून 1 जुलैपासून यात बंदीवादांना ठेवण्यास सुरुवात झाली आहे। या प्रकल्पाला डेमोक्रॅट्स, पर्यावरण गट आणि स्थानिक जमातींनी मात्र विरोध केलाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या वादावर एक महत्त्वाचं ट्विट केलंय। माझ्या प्रतिनिधींशी गाझा प्रकरणावर इस्रायलच्या अधिकाऱ्यांसोबत दीर्घ आणि फलदायी चर्चा झाली। इस्रायलने 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी आवश्यक अटी मान्य केल्या आहेत। या काळात आपण सर्व पक्षांशी युद्ध संपवण्यासाठी काम करू। कतार आणि इजिप्त, ज्यांनी शांती प्रस्थापित करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे, तेही अंतिम प्रस्ताव सादर करतील अशी मला आशा आहे की मध्य पूर्वेच्या हितासाठी हमासनं हा करार मान्य करावा, असं ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय। अमेरिकेच्या सिनेटमध्ये वन बिग ब्युटिफुल बिल हे बिल मोठं आणि चर्चेत असलेलं विधेयक एका मताच्या फरकानं मंजूर झालंय। उपराष्ट्रपती JD व्हॅन्स यांनी निर्णायक मत घेऊन हे बिल पास केलंय। या विधेयकात श्रीमंतांसाठी कर सवलती कायम ठेवण्यात आल्यात, तर मध्यमवर्गीयांना काही प्रमाणात फायदा आहे, पण गरिबांसाठी असलेल्या योजनांमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे। विशेषतः मेडिकेड, फूड स्टॅम्प्स, शिक्षण कर्ज अशा योजनांवर गंडांतर आलंय। हे विधेयक आता पुन्हा प्रतिनिधी गृहाकडे पाठवण्यात आलं असून 4 जुलैपूर्वी या बिलाला मंजुरी मिळण्याचा प्रयत्न आहे। गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतासोबत मोठा करार करणार असल्याच्या चर्चा आहेत। आता याच विषयावर त्यांनी एक मोठं वक्तव्य केलंय। माझ्या मते आपला भारतासोबत एक करार होणार आहे आणि तो एक वेगळ्या प्रकारचा करार असेल। तो असा करार असेल जिथे आम्हाला भारतात जाऊन स्पर्धा करण्याची संधी मिळेल। सध्या भारत कुणालाही आपल्याकडे येऊ देत नाही, पण मला वाटतं भारत हे करेल आणि जर त्यांनी असं केलं तर आपला करार कमी दरांच्या टॅरिफसह होईल, असं मोठं विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोलोरॅडोच्या स्टेट कॅपिटलमध्ये लावलेल्या त्यांच्या अधिकृत चित्राबद्दल तक्रार केल्यानंतर त्या ठिकाणी आता एक नवीन चित्र लावलं गेलंय। ट्रम्प यांनी जुन्या चित्राला विकृत आणि सगळ्यात वाईट असं संबोधलं होतं। त्यानंतर ते चित्र तात्काळ काढून टाकण्यात आलं। मार्च 2025 मध्ये ट्रम्प यांनी सोशल मीडियावर जुन्या चित्राबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती। दरम्यान आता व्हाईट हाऊसनं दान केलेलं ट्रम्प यांचं एक नवीन चित्र तात्पुरत्या स्वरूपात कोलोरॅडो कॅपिटलमध्ये लावण्यात आलंय। कझाकिस्तानमध्ये सार्वजनिक ठिकाणी हिजाबवर बंदी घालण्यात आली आहे। त्यामुळे आता सार्वजनिक ठिकाणी चेहरा पूर्णपणे झाकणारे कपडे जसं की नकाब घालता येणार नाहीये। राष्ट्रपती तोकायेव यांनी या नव्या कायद्यावर स्वाक्षरी केली असून तो सगळ्यांसाठीच लागू करण्यात आलाय। सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचं सरकारचं म्हणणं आहे। चेहरा झाकल्यामुळे ओळख पटवणं कठीण होतं आणि गुन्हेगारी रोखणं देखील अवघड जातं। तसंच समाजात पारदर्शकता आणि एकतेसाठी देखील हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय। मात्र या निर्णयामुळे धार्मिक गोष्टींवरून काही वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। नेदरलँड्सच्या सॉस्ट या शहरात उष्णतेच्या लाटेचा चांगलाच तडाखा बसलाय। दरम्यान उष्णतेपासून बचाव करण्यासाठी अग्निशमन दलाने भन्नाट कल्पना केली। त्यांनी पार्कमध्ये पाण्याच्या नळ्या लावून लोकांना भिजवलं। पाण्याची गन आणि पोहायचे कपडे घेऊन या, कारण आज तुम्ही नक्कीच भिजणार आहात, अशी इन्स्टावर त्यांनी पोस्ट देखील केली। भारतात जशी रंगपंचमी खेळतात तशीच नेदरलँड्समध्ये खेळली गेली, फक्त रंगाविना। सध्या युरोपात उष्णतेची लाट आहे, तापमान विक्रमी पातळीवर जात आहे। मात्र तिथल्या लोकांनी या परिस्थितीत देखील हसत खेळत मार्ग काढलाय। स्पेनच्या लेद्दा प्रांतात भयानक वणवा पेटलाय। या वणव्यात होरपळून 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। ही आग वाऱ्याच्या वेगानं पसरली असून 16,000 एकरावरील जंगलाचं आगीत जळून नुकसान झालंय। ही आग इतकी तीव्र होती की 14,000 मीटर उंचीपर्यंत धूर आणि राखेचे थर देखील उडाले।
अखेर काही तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली आहे। या वणव्यामुळे 14,000 लोकांना घरातच थांबण्याचे आदेश दिले गेले। युरोपात सध्या सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे ही आग अधिक भडकली असून तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे। वातावरणातील बदलांमुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचे देखील आता समोर आलंय। उत्तर कॅलिफोर्नियातील एस्पार्टो या भागात फटाक्यांच्या गोदामात मोठा स्फोट झाला। अचानक फटाके उडायला लागले, जोरदार आग लागली आणि इमारत देखील कोसळली। आगीमुळे काळ्या धुराचे लोट पसरले, तसंच आसपासचा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला। सुदैवाने यात कोणीही जखमी झालेलं नाहीये। आगीने सुमारे 78 एकर जंगल व्यापलं। हे गोदाम एका अधिकृत परवाना असलेल्या पायरोटेक्निक व्यक्तीच्या मालकीचं होतं। स्फोटाचं कारण अद्याप कळलेलं नाहीये। अधिकाऱ्यांकडून तपास सुरू आहे। ही अशी घटना क्वचितच घडते कारण नियम फार कडक असतात, असं तिथल्या स्थानिकांनी म्हटलंय। मेलबर्न ते ब्रिस्बेनला जाणाऱ्या व्हर्जिन ऑस्ट्रेलिया फ्लाईट VA337 मधल्या कार्गोमध्ये एक बिनविषारी हिरव्या रंगाचा साप आढळला। त्यामुळे फ्लाईट 2 तास उशिरानं निघाली। हा 60 सेंटीमीटर लांबीचा साप सामानातून ब्रिस्बेनहून मेलबर्नला आला असावा अशी शक्यता सर्पमित्र मार्क पेली यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान क्वारंटाईनच्या नियमांमुळे सापाला जंगलात सोडता येणार नाहीये, त्यामुळे त्याला मेलबर्नमधील पशुवैद्यकाकडे देण्यात आलंय, जिथे त्याला परवानाधारक साप पाळण्याकडे पाठवलं जाईल अशी देखील माहिती त्यांनी दिली आहे। अमेरिकेतील युटा राज्यातल्या स्पॅनिश फोर्क शहरात इस्कॉनच्या श्री श्री राधाकृष्ण मंदिरावर जून महिन्यात 3 वेळा गोळीबार करण्यात आला, ज्यामुळे हिंदू समुदायात संतापाची लाट उसळली। शेवटचा हल्ला रात्रीच्या वेळी झाला। मंदिराचा कळस, खिडक्या आणि कमानींवर तब्बल 20 ते 30 गोळ्या झाडल्या गेल्या। मंदिराचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। इस्कॉनने हे द्वेषातून झालेले हल्ले असल्याचं देखील म्हटलंय। या घटनेचा तपास सध्या सुरू आहे। अद्याप कुणालाही अटक झालेली नाहीये। भारताच्या सॅन फ्रान्सिस्को वाणिज्य दूतावासानं या घटनेचा तीव्र निषेध केला असून कडक कारवाईची देखील मागणी केली आहे। हाँगकाँगमध्ये खास समारंभ पार पडला। HKSAR म्हणजेच हाँगकाँग विशेष प्रशासकीय क्षेत्राच्या 28व्या वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम वानशाय इथल्या कन्व्हेन्शन अँड एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला। हाँगकाँगचे मुख्य अधिकारी जॉन ली यांनी यावेळी भाषण देखील केलं। आपण सुधारणा, नवीन कल्पना, तंत्रज्ञान आणि स्पर्धा वाढवली तर हाँगकाँगचं भविष्य खूप उज्ज्वल आहे असं ते म्हणाले। त्यांनी पर्ल ऑफ द ओरिएंट असलेल्या हाँगकाँगला जागतिक स्तरावर अधिक प्रखर बनवण्याचा आत्मविश्वास देखील व्यक्त केला। हा दिवस हाँगकाँगच्या विकासाचा, आत्मविश्वासाचा आणि नव्या संधींचा उत्सव म्हणून साजरा केला जातो। नासाने अंतराळवीर अनिल मेनन यांची त्यांच्या पहिल्या अंतराळ स्थानक मोहिमेसाठी नियुक्ती केली आहे। अंतराळवीर अनिल मेनन फ्लाईट इंजिनियर आणि क्रू सदस्य म्हणून काम पाहतील। पुढच्या वर्षी जूनमध्ये ते सोयुज MS-29 या यानातून अंतराळात जाणार आहेत। त्यांच्यासोबत रॉसमोसकॉसचे अंतराळवीर प्योत्र ड्युब्रोव्ह आणि अॅना किकिना हे देखील असतील। कझाकिस्तानमधील बायकोनूर कॉस्मोड्रोमवरून प्रक्षेपणानंतर हे तिघं जवळपास 8 महिने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर वास्तव्य करणार आहेत। नासाने एक्स पोस्ट करत ही माहिती दिली आहे। थायलंडचं राजकारण 360 डिग्रीत फिरलंय, कारण थायलंडच्या पंतप्रधान पेंतोगतान शिनावात्रा यांना एका फोन कॉल लीक झाल्यानंतर पदावरून तात्काळ निलंबित करण्यात आलंय। त्या कॉलमध्ये त्यांनी लष्करावर टीका केली आणि कंबोडियाच्या बाजूने वक्तव्य केल्याचं सांगितलं जातंय, जे थाई कायद्यानुसार आचारसंहितेचं उल्लंघन ठरतं। त्यांच्या जागी उपपंतप्रधान सूर्या जुंगरुंग रेंगटिक यांना एका दिवसासाठी हंगामी पंतप्रधान करण्यात आलंय। फुमथाम वैशावाचिया हे त्यांच्या जागी कायमचे पंतप्रधान होतील। पेंतोगतान या माजी पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांच्या कन्या आहेत। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना एका फोन कॉल लीक प्रकरणात 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे। हे प्रकरण ऑक्टोबर 2024 मध्ये घडलं होतं, ज्यात शेख हसीना आणि छात्र लीग नेते शकील आकंद यांच्यातील कॉल सोशल मीडियावर लीक झाला होता, ज्यात 227 केसेस माझ्यावर आहेत, म्हणजे मला 227 लोकांना मारण्याचा परवाना मिळालाय असं हसीना म्हणाल्या होत्या। हे विधान न्यायालयीन प्रक्रियेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचं मानलं गेलं। त्यामुळे आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणानं त्यांना शिक्षा सुनावली आहे। तर शकील आकंद यांना देखील आता 2 महिने कारावास ठोठावण्यात आलाय।
वॉशिंग्टन डीसीमध्ये क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली, ज्यामध्ये जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानच्या मंत्र्यांनी यावर सहमती देखील दर्शवली. क्वाड देशांनी मिळून इंडो पॅसिफिक भागात पहिलं लॉजिस्टिक नेटवर्क प्रशिक्षण कार्यक्रम घेण्याचं ठरवलंय, ज्यामुळे हवाई आणि सामूहिक लष्करी क्षमता वाढणार आहे. तसंच दक्षिण आणि पूर्व चीन समुद्रातील तणावाबाबत चिंता व्यक्त करत शांततेने आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आधारावर वाद सोडवण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय. हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात पूरस्थितीमुळे गावागावात अडकलेले लोक मोठ्या संकटात सापडले. विशेषतः सेराज घाटात स्थिती अधिक गंभीर आहे. अशावेळी भारतीय वायुसेनेनं मदतीसाठी पुढाकार घेत हेलिकॉप्टरद्वारे अन्न आणि औषध पुरवायला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण झाली असून तिथे एसडीआरएफचं पथक युद्ध पातळीवर काम करत आहे. लोकांना सुरक्षित स्थळी हलवणं, त्यांना गरजेच्या गोष्टी पोहोचवणं ही सगळीच मदत केली जाते. दुर्गम भागांमध्ये अडकलेल्या लोकांना देखील मदत पुरवण्याचं काम सुरू आहे. प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन दल पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पूर्ण ताकदीनं काम करत आहे. आजपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे, त्यामुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यात्रेकरूंचा पहिला जथ्था आज जम्मूमधील भगवती नगर बेस कॅम्पमधून काश्मीरसाठी रवाना झालाय. अमरनाथ यात्रा आजपासून सुरू झाली असून 9 ऑगस्ट 2025 रोजी श्रावण पौर्णिमेला म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी संपणार आहे. एकूण 37 दिवसांची ही यात्रा पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांनी होणार आहे. सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे 3 स्तरांची सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. यात रस्त्यांवर सतत गस्त, संशयित वस्तूंची तपासणी देखील केली जाणार आहे. चिपळूण इथल्या डॉक्टर मनीषा वाघमारे आणि बंगळुरूतील सायकलिस्ट डॉक्टर मीरा वेलणकर यांनी एक जागतिक विक्रम केलाय. त्यांनी टँडम सायकलवरून प्रवास करून 42 दिवसात 7 राज्यांमधून 3800 किलोमीटरहून अधिकचा प्रवास करत एक नवीन जागतिक विक्रम स्थापित केलाय. भारताचं पूर्वेकडील पहिलं गाव किबिथू इथून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास अरुणाचल, आसाम, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि गुजरात या राज्यांमधून भारताच्या पश्चिम टोकावरील कोटेश्वर इथे येऊन संपलाय. या प्रवासाची वर्ल्ड अल्ट्रा सायकलिंग असोसिएशनच्या विक्रमात नोंद झाली असून गिनीज बुकमध्ये देखील नोंद केली जाणार आहे. आता मध्यम वर्गातल्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी, कारण रोजच्या वापरातील वस्तूंवरील जीएसटी कमी होण्याची शक्यता आहे. चप्पल, बूट, मिठाई, कपडे, साबण, टूथपेस्ट आणि डेअरी प्रोडक्ट्स यासारख्या वस्तू स्वस्त होऊ शकतात. दरम्यान सामान्य माणसाच्या डोक्यावरील कराचा बोजा कमी करण्याचा प्रयत्न आता सरकारकडून केला जातोय. दैनंदिन वापरातील काही वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे हा सरकारकडून सर्वसामान्यांसाठी एक प्रकारचा मोठा दिलासाच असेल. उत्तर प्रदेशच्या बुलंद शहरात राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू ब्रिजेश सोलंकी याचा रेबीजमुळे मृत्यू झालाय. मार्च 2025 मध्ये नाल्यात पडलेल्या एका कुत्र्याच्या पिल्लाला वाचवताना ब्रिजेशच्या हाताला कुत्रा चावला होता. त्यांनी ही जखम किरकोळ समजून दुर्लक्ष केलं आणि अँटी रेबीज लस घेतली नाही. घटनेच्या 2-3 महिन्यानंतर त्यांना रेबीजची लक्षणं जाणवू लागली. त्याने दिल्लीत उपचार घ्यायला सुरुवात केली, मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. 26 जून 2025 रोजी ब्रिजेश यांचा रेबीजमुळे मृत्यू झालाय. मृत्यूपूर्वीचा ब्रिजेशचा यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. उत्तर प्रदेशच्या रायबरेलीत विद्युत लाईन दुरुस्त करताना कर्मचाऱ्याला शॉक लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विद्युत कर्मचारी खांबावर चढला आणि त्याचवेळी विद्युत पुरवठा पुन्हा सुरू झाला. घटनेत कर्मचारी गंभीर जखमी झालाय. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीनं कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल केलंय. घटनेमुळे वीज विभागाच्या कामातील सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या घटनेबाबत सखोल चौकशीची देखील आता मागणी केली जाते. कर्नाटक सरकार आणि काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलाय. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यातील नेतृत्व बदलाचं खंडन करत मीच 5 वर्ष मुख्यमंत्री राहणार असं विधान केलंय. त्यामुळे 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदाची मनुष्य बाळगणाऱ्या DK शिवकुमार यांची पंचायत झाली आहे. दरम्यान सिद्धरामय्या यांनी या चर्चांना पूर्णविराम देण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र त्यांच्या विधानामुळे कर्नाटक काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आता समोर आली आहे. तर आमचा हायकमांड जो आदेश देईल तोच मला मान्य करावा लागेल असं वक्तव्य कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी केलंय.